तर हँडलूममुळे काय फायदा होतो? म्हणजे मशीनचा यूज कमी होतो. हां. अ, अ, हँडलूममुळे इलेक्ट्रिसिटीचा वापर होत नाही. बरोबर, पूर्ण ह्युमन टचने ती साडी बनते. बरोबर. ते तिथे तुमचं हे वाचतं हो. आणि जितकं प्युअर फॅब्रिक आणि नॅचरल कलर डाय जसं आपण म्हटलं, की डायिंगची ही जी प्रोसेस आहे ना, केमिकल डाईजवाली म्हणजे आपण फक्त डोळ्यांनी बघतो, की रंग छान दिसतो. हा विचार कधी केला जात नाही, की तो रंग कसा बनलाय. जेव्हा तो केमिकल कलर असतो, तर पाणी खूप जास्त प्रमाणात वापरावं लागतं, डाय अच्छा. करताना. ओके. आणि नॅचरल डाईज म्हणजे काय, तर बेसिकली आपल्या भाज्या, फळं आणि वनस्पती ह्यांच्यापासून बनलेले रंग असतात. हं, हं. तर त्यांना पाण्याचं कन्झम्पशन तिथे कमी होतं. ओके. तर म्हणजे अशा खूप ॲस्पेक्ट्स आहेत, की ज्याच्यामुळे एन्व्हायर्नमेंटला फायदा होतो. हां, म्हणजे हँडलूम नॅचरल कलरमध्ये फायदा होतो. परत नॅचरल कलरच्या डाईज जमिनीत गेल्या, तरी जमिनीला हार्म होत नाही. पण केमिकल डाईज जेव्हा म्हणजे काय म्हणतात त्याला, तुम्ही मग ऐकलं असेल न्यूजमध्ये, उल्हास नदी कायम पोल्युटेड असते. हं. तर ते जे सगळं सोडणार कुठे ना ते पाणी? हे असं नद्यांमध्ये सोडलं जातं आणि मग अच्छा. ते नद्या पोल्यूट होतात, त्याने जमीन पोल्यूट होते. हं. बऱ्याच गोष्टी बरोबर. आपल्या नकळत काम करतो आपण.